नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार, काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया। शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील आपच्या पराभवानंतर चिंता व्यक्त केली आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून राहायचे नाही, यावर आता पक्षाच्या इतर नेत्यांशी बोलून एकत्र काम करायचे का नाही याचा विचार करावा लागेल, असं ठाकरे यांनी आपल्याशी चर्चा करताना म्हटल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याचं म्हटलं जात आहे। दिल्लीत आपचा मोठा पराभव झाला, आप आणि काँग्रेस स्वतंत्र लढल्याने हा पराभव झाल्याचं म्हटलं जात आहे। या प्रकरणात काश्मीरचे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते काश्मीर नेते अमर अब्दुल्ला यांनी दिल्लीतील आपच्या पराभवानंतर अजून भांडत बसा असा टोमणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लगावला आहे। त्यानंतर आता शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी देखील इंडिया आघाडीच्या या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली असं संजय राऊत म्हणाले आहे। केजरीवाल यांना जनतेने 10 वर्ष निवडून दिला आहे। भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून आलेल्या एका पक्षाने सत्ता घेतली, मतदार याद्यातून हजारो नावं गायब केली आहे। दिल्लीतील रिकामे बंगले आहेत, त्यात कोणी राहत नाही, त्यांचं नाव नोंदवलं आहे। केजरीवाल हरले, या पराभवानंतर मुख्य कारण म्हणजे काँग्रेस आणि आप वेगवेगळे लढले। आमच्या इंडिया ब्लॉकमधील 2 पक्ष एकत्र असते तर निकाल वेगळा लागला असता, फरक फार मोठा नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।